पालक पनीर तर सगळ्यांचंच फेवरेट असतं, पण पालक पनीर कधी तुम्ही अशा पद्धतीने बनवलं आहात का? नसेल तर नक्की ट्राय करा. यू मस्ट ट्राय दिस रेसिपी. एक नंबर पालक पनीर बनतं. जर तुमच्या घरी कोणी पाहुणे आले असतील किंवा तुमचे घरचे मेंबर तुमची तारीफ करत राहतील, इतकी ऑसम ही रेसिपी बनते. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात. तर आज आपण पाहणार आहोत पालक पनीर. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रथम पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्या पाण्यामध्ये पालक 5 मिनिटासाठी छान बॉईल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक बाउल घेतलेला आहे, थंड पाणी त्याच्यामध्ये आणि आईस क्यूब टाकले आहेत. डायरेक्टली बॉईल केलेला पालक आपल्याला त्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये या पालक टाकून आणि त्याच्यात एखाद दुसरी मिरची टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करताना त्याच्यामध्ये पाणी ॲडिशनली ॲड करायचं नाही आहे. आणि एक सेकंड पेस्टसुद्धा आपल्याला रेडी करायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक या 2 गोष्टी घ्यायच्या आहेत आणि थोडं ॲडिशनल पाणी घालून ही छान अशी पेस्ट रेडी करायची आहे. त्यानंतर एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये थोडे गरम मसाले, तेजपत्ता, लवंग जे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता थोडे, आणि आपण कांदा छान असा भाजून घेतलेला आहे. कांदा आपल्याला एकदम बारीक कट न करता तो थोडा जाडसर असा ठेवायचा आहे आणि छान असा कांदा परतून मस्तपैकी मी कांदा भाजून घेतला आहे. आणि तो कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहे जी अद्रक लसणाची पेस्ट केली होती आणि छान ती पेस्टसुद्धा परतून घेतलेली आहे. मसाले जेवढे छान भाजाल तेवढी छान ह्या पालक पनीरला टेस्ट येणार आहे. त्यानंतर मी काय केलं, आपल्याला टोमॅटोची सेपरेटली प्युरीसुद्धा करता येते, पण जे टेक्स्चर आपल्याला हवं आहे ती ग्रेव्ही करून नाही मिळणार आहे. त्यामुळे हा जो कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्येच टोमॅटोचे असे 2-2 तुकडे करून त्याच्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो असे ठेवून द्यायचे आहेत आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी हे असं वाफेवरती ठेवून द्यायचं, जेणेकरून जेव्हा तुम्ही ते ओपन कराल तेव्हा अलगद अगदी तुम्ही आता पाहिलंतच की मी टोमॅटोच्या ज्या साली आहेत त्या काढून घेतल्या. तुम्ही जर असंच मिक्सरमध्ये टाकाल तर ती साल निघत नाही, ती तशीच राहते. आणि टोमॅटो गेल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर जे नॉर्मल मसाले आहेत ते आपले ॲड करायचे आहेत. तिथे मी घेतलेली आहे हळद, त्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये धणे पावडर ॲड करायचे आहेत. मसाले 5 मिनिटासाठी छान असे परतून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो जर राहिलं असेल तर तो थोडं स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि छान असं एकजीव इथे मसाला झालेला आहे, तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय. आणि याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत जे पालक आपण ग्राइंड करून घेतलं होतं, त्याच्यानंतर थोडंसं उरलेलं पालक असतं त्याच्यामध्येच थोडं पाणी घालून ते आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याने ग्रेव्हीला टेक्स्चर खूपच छान येतो आणि एकदम यमी पालक पनीर बनतो. ग्राइंड करून घेतलेलं पालक मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपण थोडंसं गव्हाचं पीठ इथे ॲड करतोय, ज्याने हॉटेलसारखं टेक्स्चर आपल्या पालक पनीरला येणार आहे आणि एक नंबर पालक पनीर बनणार आहे. त्याच्यात तर काहीच डाऊट नाही आहे. म्हणूनच मी म्हणाली की यू मस्ट ट्राय दिस रेसिपी. आणि इथे घेतलेलं आहे दही. हे जे दही आहे ते 2 स्पून मोठे आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडासा गरम मसाला. अर्धा स्पून गरम मसाला ॲड करून ते छान मी असं मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्येच आपल्याला हे ॲड करायचं आहे. पुन्हा एकदा मी छान असं सगळे काही मसाले आहेत ते एकजीव करून घेते. छान मस्तपैकी टेक्स्चर आलेलंच आहे ग्रेव्हीला, तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये जर फ्रेश क्रीम अवेलेबल असेल घरी तर ती किंवा दुधावरची साई असते ती तुम्ही ठेवू शकता 2 दिवसाची आणि तीही टाकू शकता. एक नंबर त्यानेसुद्धा फ्लेवर येतो. पालक पनीर बनवत असताना एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला देऊ इच्छिते, ती म्हणजे मसाले तुम्ही जेवढे छान भाजाल मंद गॅसवरती तेवढी छान ह्या पालक पनीरला टेस्ट येणार आहे. थोडा वेळ जाईल आय नो, बट पालक पनीर जे बनेल ना, म्हणजे मी खूप जास्तच तारीफ केली आहे, पण तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि याच्यामध्ये जे पाणी आपण ॲड केलं ते थंड पाणी कधीच ॲड करायचं नाही आहे. साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, तर ते गरम पाणी आपल्याला ग्रेव्ही थोडी वाढवण्यासाठी गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि लास्टला मी थोडीशी फ्रेश क्रीम
ही सुद्धा ॲड करणार आहे, जेणेकरून सेम रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर इथे आज मी घरीच बनवलेलं आहे. आणि जर स्पेशली कोणी आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर मग तर काय, ते नक्कीच तुमची तारीफ करून जातील. ग्रेव्हीला छान अशी उकळ आलेली आहे. आत्ता या पॉईंटला आपल्याला ॲड करायचं आहे पनीर. पनीरचे छान असे मी क्यूब करून घेतलेले आहेत. पनीर ॲड करूयात आणि पुन्हा एकदा छान अशी एक उकळ काढूया. थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आणि मस्तपैकी छान थोडा वेळ 5 मिनटासाठी पनीर शिजू द्यायचं याच्यामध्येच. त्यानंतर कस्तुरी मेथी पॅनमध्ये रोस्ट करून घेतली आणि ती क्रश करून याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहे. इथे एक आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला थोडं ऑइल आणि तूप हे ॲड करायचं आहे. चॉप लसूण, 2 मिरच्या आणि लाल तिखट पावडर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि पालक पनीरमध्ये ही फोडणी आपल्याला वरून घालायची आहे. वा, एक नंबर पालक पनीर इज रेडी फॉर यू गाईज. आणि एक नंबर आज तर खूप एन्जॉय केली आम्ही. पालक पनीर आणि मस्तपैकी चपाती याच्यासोबत खाल्ली. मस्त जेवण आज बनलं होतं. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली हे मला एक कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला माहीतच आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि एवढी मेहनत घेत आहे तर एक लाईक न करता जाऊ नका. लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करत राहा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या. सपोर्ट करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.